महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी या संदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार होती, मात्र आज सुनावणी झालीच नाही। या प्रकरणी आता पुढील सुनावणी 4 मार्चला होणार आहे। विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत। तशी मोर्चे बांधणी विविध पक्षांकडून सुरू झाली आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयात आज कोणतीही सुनावणी न झाल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला। निवडणुका रखडल्याने मुंबई पुण्यासह राज्यातील 23 महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे। ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आदींवरून निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत। महापालिका निवडणुकांसाठी ज्या महापालिकांमध्ये पुन्हा नव्याने प्रभाग रचना करणे आवश्यक असल्यास नव्याने प्रभाग रचनेची संपूर्ण प्रक्रिया पार पडून अंतिम प्रभाग रचना तयार होण्यासाठी साधारण 90 दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो। त्यामुळे किमान फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लागल्यास या निवडणुका एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान घेणे शक्य होईल। मात्र तसे न झाल्यास महापालिका निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात।